आहे म्हणजे ते तुकड्या तुकड्याचं झालेलं नाही, अखंड आहे ना. अखंड आहे म्हटल्यावर ते आनंद रूप बी आहे. आता कसं आहे ते, आता जे मरत नाही जे ज्ञान स्वरूप आहे ते आनंदच का नाही. ज्याच्या ठिकाणी मरणासारखं दुःख नाही त्याच्या ठिकाणी दुसरं कोणचं दुःख आहे सांगा बरं. आता दुःखच नाही. आता ज्याच्या ठिकाणी मरणाचं दुःख नाही त्याच्या ठिकाणी काय रोगाचं लावता का तुम्ही. ज्याच्या ठिकाणी जन्माचं दुःख नाही मरणाचं दुःख नाही त्याच्या ठिकाणी काय म्हातारपणाचं लावता का तुम्ही. आता मग आता जन्म मरणाचं दुःख नाही म्हणजे बाकीचे दुःख नाही. आणि दुःख नसून आहे म्हणजे काय आहे. आता आनंदच आहे. म्हणजे म्हणजे इथं जो जाणणार आहे तो सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. असं आहे की नाही. आता आहे म्हणजे आता हा झाला सत. आता असत जड आणि दुःख रूप. आता काय काय आहे ते बी निवडा, कारण त्याला बी याच्यात घालू नका. मग आता शरीर काय आहे, असत आहे. मग हा स्थूल देह काय आहे, असत आहे, हाडा मासाचा आहे. मग आता स्थूल देहाला कळत नाही म्हणजे शरीराला कळत नाही. मग शरीराला कळत नाही कशावरून ठरवलं आपण, याला प्रेत अवस्थेत कळत नाही. कधी कळत नाही, प्रेत अवस्थेत कळत नाही म्हणून आता बी कळत नाही. क्षणाक्षणाला बदलतोय म्हणून हा नाशिवंत आहे. कसा आहे, नाशिवंत आहे, उघड आहे का नाही. आणि हा खंड खंड आहे, तुकड्या तुकड्याचा आहे म्हणून अनेक आहे, अखंड नाही. म्हणजे याचे लक्षण आहे अनेक म्हणून आहे, जड म्हणून आहे, अनित्य म्हणून आहे आणि रोगाचं भांडार असल्यामुळं दुःखरूप बी आहे. दुर्गंधीची थार असल्यामुळं दुःखरूप आहे. क्षणक्षणाला मरत म्हणून दुःखरूप बी आहे. म्हणून असं जड दुःखरूप अनेक एक घालू आपण. असं काय आहे, हे शरीर आहे. आता याच्यातले प्राणाला जीव म्हणता ना तुम्ही, पण प्राण बी जडच आहेत. कसे आहेत, कारण प्राण कशाचे आहेत, हवेचे आहेत. आणि हवा कशी आहे, जड आहे. म्हणून प्राण बी कसे आहेत, प्राणाचा बी काय होतो, बदल होतो. म्हणून प्राण बी कसे आहेत, आणि ते येतात. प्राण बी लहरी येतात म्हणून ते बी अनेक आहेत. झालं प्राणाचा नाश होतो म्हणजे दुःखरूप आहेच का नाही. म्हणून प्राण बी अनित्य, जड, दुःखरूप, अनेक ते बी झाला फैसला. आता तसं मन बी अनित्य आहे, कारण त्याचा बी काय होतो, नाश होतो. बालपणातल्या वासना तारुण्यात राहिल्या नाही, तारुण्यातल्या वासना म्हातारपणात राहिल्या नाही. म्हणजे मनाचा बी काय झाला, बदल झाला. मन बी कशाचं आहे, वासनेचं आहे म्हणा, संस्काराचं आहे म्हणा. ते बी संस्कार कशाचे येतं, जडाचेच असल्यामुळं. जडाचे संस्कार असल्यामुळं मन बी कसं आहे, जडच आहे. म्हणजे मन बी कसं ठरलं, जडच ठरलं. अनेक संस्काराचं असल्यामुळं अनेक तुकड्याचं आहे, ते बी अखंड नाही. आणि त्याचा बी नाश होतो म्हणून ते दुःखरूप आहे. कारण विकार नाश म्हणजे काय, विकार. आणि विकार म्हणलं की दुःख आलंच. म्हणजे मन बी कसं आहे, दुःखरूप आहे. म्हणजे अनित्य, असं जड, दुःखरूप अनेक. मन बी तसंच झालं. मग आता मन म्हणजे मन, प्राण आणि शरीर हे जड ठरलं की नाही. तिन्ही लक्षणं वेगळी, चारही बी लक्षणं कशा येतं, वेगळे येतं. आणि इथं जाणणारा, न बदलणारा, आनंदरूप एक, हे लक्षणं वेगळे आहेत. हे आपल्याशी जुळायले. कशाशी जुळायले, म्हणून आता हे निवडलं की मन वेगळं म्हणजे मन मी नाही, काही नाही. आता मन मी नाही म्हणजे साधी गोष्ट आहे काय तुमच्या मनी. अरे सांग देवाला कळालं नव्हतं मन मी नाही काय. म्हणून त्याला जगत भास ठरविता नाही आलं. जोपर्यंत हे दोन्ही योग्य निवडता येत नाही तोपर्यंत जग भास ठरतच नाही, ठरूच शकत नाही. म्हणून चांगदेवाला जग भास का कळालं नाही, अगोदर त्याला नित्य अनित्य हेच निवडता आलं नाही म्हणून जग भास कळालं नाही त्याला. चला जाऊ द्या. म्हणून काय चालला होता आपला विषय, की नित्य अनित्य निवडलं म्हणजे मन मी नाही, स्थूल देह तर मी नाहीच, प्राण मी नाही, मन बी मी नाही, कारण हे सगळे एकाच जातीचे आहेत. अनेक जड बदलणारे दुःखरूप काय त्याचे लक्षण, असं जड दुःखरूप अनेक. आणि आपण
सचित आनंद अखंड एक असं आपलं काय स्वरूप आहे. तर स्पष्ट सगळे लक्षणं वेगवेगळे केले आपण. हा. म्हणजे आपण याच्याहून कसे आहोत आता वेगळ्या वेगळे आहोत. मग आता एकदा काय निघलो आपण, वेगळ्या एकदा तुम्ही याच्याहून वेगळे निघले, हा. याचे बांधलेले राहिले नाही. काय राहिले नाही आता? बांधलेले राहिले. हा, आता याचे बांधलेले नाही राहिले. आता कसे झालो आता मोकळे. मोकळे झालो. महाराज म्हणतात तेच ना, अरे एकदा का बायकोला फाडकती दिली, काय दिली, जेव्हा लग्न लागलं ना तेव्हा तिनं माळ घातली ना, माळ घातली म्हणजे तुम्ही बांधल्या गेले. आता काय गेले, आता बांधले गेले. बांधल्या गेले. आणि तिचे एकदा बांधल्या गेले की मग तिच्या गणगोताचे बांधल्या गेले. कारण तिचे एकदा बांधले गेले की मग ती आली की नाही, सासून सासरा हे ते, मग ती सगळं घेऊन येणारच का नाही तिचं गणगोत. आता काहून तिचं गणगोत कसं काय आणलं, तिनं बांधल्या गेलं आणि तिनं माळ घातली आणि तुझ्या गळ्यात. मग आता तिच्या तिकडं भावाचं लग्न असल्यावर आहे घेणं लागेल का नाही याला सगळ्याला. काहून बांधला गेला. तिनं बांधल्या गेला तो आता. हा, आणि एकदा त्याला फाडकती दिल्यावर सगळं सुटलं. ते सगळंच आपोआप सुटलं. काय झालं आता. हा, तसं जर का आपण या उपाधीचे बांधले गेलेलो आहे तर जगाचा बात करताच येणार नाही आपल्याला. काय करता येणार नाही. जगाचा बात करा. हा, एकदा का हिचे सोडला आपण याला, याचं तादात्म्य जवरक देहाचं तादात्म्य आहे तोपर्यंत जगाचा बात करता येणार नाही. काय करता येणार नाही. मग ते स्थूल देहाचा असू द्या का त्याच्यातल्या प्राणाचा असू द्या का मनाचा असू द्या, त्याच्याशी तादात्म्य केलं की जगाचा काय करता येणार नाही. महाराज गंमत करीत असतात ना, अरे जगातला एक तुकडा आहे ना हे शरीर, त्याच्याशी तादात्म्य केलंय ना तुम्ही, मग तुम्ही जगाचे लागणदार झाले. आता कशाची लागणदार झाले. आता ते त्याचा तुकडा घेतला आणि त्याचा बात कसा करता येईल. तसं त्या गणगोतातला एक तुकडा घेतला आणि तुम्ही बायकोचा, मग त्याचा कसा त्याग करता येणार तुम्हाला. जवळ घ्या उपाधीहून आपण वेगळे आहोत हे कळत नाही तोपर्यंत जगाचा बात करता येत नाही. म्हणून मोठमोठ्याला जगाचा बात करता का नाही आला त्याचं कारण आहे. आणि एका साधकाला करता येतो. कशाचा. देखे सारासार विचारिता की लगेच भ्रांती पाहे सारता सारथे स्वभावता नित्य जाणे. चांगदेव 1400 वर्ष बेजार झाला, एवढा ध्यानधारणा केला, एवढा अभ्यास केला, त्याला जगाचा काय करता नाही आला. त्याला निवडा निवड करता आली नाही. मग आता आपण काय करतो इथं तुमच्या म्हणे निवडा निवड करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय. हा, योग्य निवडा निवड केली तर जगाचा काय होतो, बाद होतो. चला, म्हणून जगाचा बाद करणं सोपं आहे, निवडा निवड करणं अवघड आहे. काही जरा शिक. हा, निवडा निवड. आणि एकदा निवडा निवड नीट कळाली, जगाचा बाद नाही करता आला ना, पटलं नाही ना, याला अजून निवडा निवड नीट करता नाही आली. काय नाही याला अजून. हा, आणि एकदा का निवडा निवड नीट केली की जगाचा बाद करायला काय नाही उशीर नाही. झालं एकदा निवड. आपण सकाळी सांगितलं की याच्यावर आपण कसे निघलो आता, वेगळे निघलो. मग आता आपल्यावर आलो. आता आपण कशावर आलो आता, मग आता आपण मी म्हणलं की कशावर राहू, आपल्यावर राहू. आता सच्चिदानंद स्वरूप. मी म्हणलं की सच्चिदानंद. आणि कसा सच्चिदानंद, हा म्हणजे आकारवान नसलेला सच्चिदानंद, क्रियावान नसलेला सच्चिदानंद आणि विचारवान नसलेला सच्चिदानंद, असा सच्चिदानंद. असा कोण आहे आता, मी. आणि असा का घेतला आपण आणि आपल्या सच्चिदानंदावर राहिलो की मग आपल्या सच्चिदानंदात हे जे अनित्य हे दुःखरूप जे अनुभवाला यायले ना, हे कसं आहे, हे भासलेलं कळत. कसं आहे, हा आपण सकाळीच पाहिलं, हे सच्चिदानंदामध्ये हे अनित्य अनुभवाला यायले. हा, हे अनित्य कुठं नव्हतं, स्वप्नात नव्हतं. हे सच्चिदानंदाच्या ठिकाणी अनित्य कधी आहे आणि कधी नाही. काय हे शास्त्रकारला एक पद्धतीने घेते. ते म्हणते काय, चैतन्याचा सगळ्यामध्ये अन्वय काय आहे. घेऊन आपण तिकडून जायचं एखाद्या वारीनं.
आणि ह्या सगळ्याचा चैतन्यात व्यतिरेक यायचा. आता तिन्ही अवस्था घेऊ आपण, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. कोणत्या अवस्था आता आहे? तिन्ही अवस्था. आता त्या तिन्ही अवस्थेत एकमेकी नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाही. काही नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाही. हा, आता इथं का झोप लागलेली आहे का? नाही. नाही. स्वप्न पडायला काय तुम्हाला? नाही. नाही. म्हणजे आता जागृती आहे. जागृतीत त्या दोन्ही अवस्था नाही. नाही. झालं. आता सुषुप्तीमध्ये स्वप्न आणि जागृती नाही. काही नाही. स्वप्न आणि जागृती नाही. सुषुप्तीमध्ये. आणि स्वप्नामध्ये सुषुप्ती आणि जागृती सुषुप्ती आणि जागृती नाही. नाही. म्हणजे या एकमेकीचा व्यतिरेक आहे. काय आहे? एकमेकीचा व्यतिरेक. हा, हिच्यात तिचा अन्वय नाही, तिच्यात तिचा अन्वय नाही. एकमेकीत नाहीत ना त्या. हा. आणि जाणणारा तिन्हीत बी आहे. कशात हे तो? तिन्ही अवस्था. हा, जाणणारा जागृतीत बी आहे, झोपेत पण होता. झोपेत बी होता, आणि सुषुप्तीत बी होता की नाही? स्वप्नातही होता. हा, म्हणजे तवा होता. म्हणजे आता काम नाही त्याच्यात, त्यात नाही राहिल्या म्हणून. ते म्हणलं तुम्ही तिन्हीत येत ना, हा. मग आता तर जागृतीत येत, त्या दोन्हीत काऊन नाही राहिले? त्या अवस्था नाही आणि त्याच गेल्या आमच्यातून निघून, आम्ही काय करू? क्या बात आहे. काय झाल्या? त्याच गेला आमच्या. आम्ही काय नव्हतो का त्याच्यात? आम्ही होतो ना, पण त्या गेल्या निघून. त्या बी आमच्यात काय एका बाजून राहिल्या असत्या तर आम्ही काय कमी पडलो असतो त्याला. इकडून जागृती बी घेतली असते, इकडून स्वप्न घेतला, इकडून सुषुप्ती बी पाहिली असते. आम्ही काय कमी पडलो असतो का? कोणीच कमी नसतो पडलो, पण त्याच गेल्या निघून. हा, मग आम्ही त्याच्यात नाहीत का? त्याच गेल्या निघून. आता मग आता कोणची ती जागृतीचं कसं आहे ती राहिली म्हणून. हा, म्हणून आता कशात येत आपण? जागृतीत येत, पण स्वप्नात बी होतो, सुषुप्तीत होतो. म्हणजे आपला तिन्हीत बी काय आहे? अन्वय आहे. अन्वय, तिन्हीत बी अन्वय आहे. मग आता झालं म्हणजे त्याचा एकमेकी व्यतिरेक, आणि आपला तिन्हीत बी काय आहे? अन्वय. झालं. आता त्याचं झालं. आपण तिन्ही आहेत का नाही? आता आहे. आता ह्या तिन्हीचा बी आपल्यात व्यतिरेक आहे. काय? तिन्हीचा बी आपल्यात व्यतिरेक. हा. आता एकेकीचा घेऊ आपण, एका सगळ्याचा नाही घेता. आता जागृती आहे ना, आता जागृती बी आहे ना, आपण बी आहे का नाही? पण आता आपल्यामध्ये आता जागृती स्वप्न नाही, स्वप्नात जागृती याच्या नाही घ्यायचं, त्याचा आधीच एकमेकीत व्यतिरेक ठरला. आता त्याचा एकेकीत नाहीत. आता आपल्यात तिन्ही नाहीत. आता आपल्याकून घ्यायचं. आता आपल्यावर आलो. आता आपल्याकून पाहिलो आपण. आता लोक यायच्याकून यायच्याकडे पाहिलं आपण, आणि आपल्याकून यायच्याकडे पाहिलं. मग आपण म्हणजे आपल्याकून यायच्याकून आपण पाहिलं तर आपण सगळ्यात येतं. पण आता आपल्यात पाहू ह्या, त्याच्याकून पाहिलं ना, आपल्याकून त्याच्याकडून पाहिलं समजा तर त्याच्या सगळ्यात आपण आहे. आता आपल्याकून त्याच्याकडे पाहू, आपल्यात ते आहेत का? तर मग आता आपण आता सध्या कोण आहे? जागृती बी आहे ना, आपण बी आहोत. पण आता स्वप्न आहे का आपल्यात? नाही. सुषुप्ती आहे का आपल्यात? नाही. मग आता स्वप्न नाही ना, नाही. तेव्हा होतं ना, म्हणजे अनुभवाला आलं ना. मग आता राहिलं का? नाही. मग आता राहिलं नाही, कुठं गेलं? ते म्हणलं खोटं होतं. म्हणजे आपल्यात ते कसं होतं? खोटं होतं का नाही? आता तर ते नाहीच, पण जेव्हा दिसत होतं तेव्हा खोटं होतं. आपण ठरवलं की नाही आता ते? म्हणजे आता तर अनुभवाला येतच नाही ते, पण जेव्हा अनुभवाला होतं तेव्हा बी खोटं होतं, म्हणजे बाधित होतं. कसं होतं ते? बाधित होतं. आता जागृती आहे. मग आता जागृती आहे, पण ही स्वप्नात होती का? नव्हती. आणि आपण होतो. मग ही स्वप्नात नव्हती ना आपल्या ठिकाणी? नाही. मग ही जर स्वप्नात नव्हती तर ही बी खोटी आहे, खरी नाही. आता झोप, आता काय झोपलेले का तुम्ही? नाही. मग आता झोप आहे का आपल्यात? नाही. मग आता झोपीत होतो आपण, तेव्हा झोपलेलो होतो का नाही?
झोपत नव्हती ती, म्हणजे ती बी कशी आहे खोटी. मग आता त्याचा म्हणजे आता जागृती आणि स्वप्न म्हणजे स्वप्न आणि सुषुप्ती आपल्यात नाहीच, म्हणून त्याला नाही ठरवायची आता गरज नाही. आता अनुभवाला काय यायली जागृत जागृती यायली, पण ही दोन्ही अवस्थेत नव्हती. मग ही दोन्ही अवस्थेत नव्हती ना आता अनुभवाला येईली, तर मग भासलेली कशी आहे ती भासलेली. मग आता ही जर भासलेली म्हणजे ही नाहीच नाहीच, म्हणजे आपल्या ठिकाणी नाही नाहीच. आणि ही नाही ठरली म्हणजे राहिलं कोण आता आपण आपणच राहिलो. मग आता आपणच कसे आहोत खरे आहोत, प्रपंच नाहीच खोट आहे म्हणजे भासलेला आहे. अनुभवाला यायला म्हणून नाही म्हणता येणं, भासलेलं पण भासलेला आहे. मग हा अनित्य आहे का भासलेला आहे? भासलेलं भासलेला आहे म्हणून अनित्याच्या ठाई. आणि आस्तिक्य बुद्धी नाही. नाही कशी बुद्धी नाही आता, आस्तिक्य म्हणून अनित्याला अस्तित्व नाही. काही नाही. आणि त्याला अस्तित्व नाही. हा, अनित्य म्हणून जरी अनुभवाला येत असलं तरी अनित्याला काय नाही अस्तित्व नाही. कारण अनित्य म्हणलं की कारणाचं अस्तित्व मानावं लागत असतं. कशाचं अस्तित्व मानावं लागत असतं? कारणाचं अस्तित्व म्हणा. कशाचं अस्तित्व मानावं लागत? कारणाचं कारणाचं अस्तित्व मानावं लागत. मग आता ही जागृती स्वप्नात अनुभवाला येत नव्हती, नाही. हा, म्हणजे हिचा काय झाला नाश झाला. पण कारण तरी असायला पाहिजे होतं ना, हां. कारणाचं तरी अस्तित्व असायला पाहिजे होतं. म्हणजे कारणाचं तरी अस्तित्व होतं का याच्यात? नाही. म्हणजे याचा अत्यंत अभाव होता. काय होता? अत्यंत आणि मग अत्यंत जर अभाव होता तर याला कारणाचं अस्तित्व नाही, आणि कारणाच्या अस्तित्वाशिवाय तर काय नाही कार्य नाही. मग आता हे कारण जर स्वप्न सुषुप्तीत नव्हतं, स्वप्नात नव्हतं, म्हणजे कारणाचा बी काय अभाव. आणि मग कारणाचा आणि कार्याचा जिथं अभाव आहे तर मग याला अस्तित्व कशाचं आता? म्हणजे याला स्वतंत्र अस्तित्व नाही. मग अस्तित्व म्हणायचंच असेल तर चैतन्याचं. कोणाचं अस्तित्व? चैतन्याचं. आणि चैतन्य याचं कारण नाही, अधिष्ठान आहे. हम्म. अस्तित्वाशिवाय अनुभव येणार नाही हे बी खरं आहे. हम्म. पण अस्तित्व याचं नाही. हा, नाही अस्तित्वाशिवाय याचा अनुभव अनुभव येणार नाही. पण म्हणजे कार्याचा अनुभव अस्तित्वाशिवाय येणार नाही. हां. ध्यानात असू द्या. हां. पण कार्य उत्पन्न होण्याला कारण असावं लागत. हां. काय असावं लागत? कारणाचं आलं. मग आता हे कार्य उत्पन्न झालं म्हणतात तर याला कारण सांगावं लागेल. मग कशाचं झालं? चैतन्याचं झालं म्हणता येतं का? चैतन्याचं झालं म्हणावं तर चैतन्य मेलं असतं. हो. मग जडाचं झालं म्हणावं तर याला कारण काही शिल्लक नाही. हां. मग आता हे कशाचं झालं? म्हणून हे झालं गेलं नाही. नाही ना, अनुभवाला तर यायला मग भासलं. हां. मग आता या भासाला कोण अधिष्ठान लागतं का नाही? हां. मग कोण अधिष्ठान आहे? चैतन्य. म्हणून आपल्याला अधिष्ठान व्हायला काय अडचण नाही गड्या. काय व्हायला? अधिष्ठान आहे. जगाचं अधिष्ठान व्हायला काही अडचण. हा, आणि कारण व्हायला अडचण यायली ना. कारण झालं असतं तर मेलो असतो, गेलो असतो. आणि मेलो तर नाही. नाही. म्हणून कारण सिद्ध होत नाही आपण याची. नाही. पण याचे कोणीच नाही का आहे. आहे. मग राहू द्या, नातं काय फरक पडायला, काय बिघडलं का याचं नातं? सावलीचं नातं आहे का नाही तुमचं? सावलीचं नातं अहो आहे ना, काही ना काही देत. कारण तिचं आणि तुमचं नातं नाही म्हणा तर तुमच्याशिवाय ती नाही. कशाशिवाय नाही? तुमच्याशिवाय ती हा, म्हणजे तुमचं आणि तिचं काय आहे? नातं आहे. नातं आहे. पण मुलीचं नातं म्हणतात तर मग पुन्हा ताट वाढून द्यावं लागेल, लग्नाची सोय करावं लागेल आजपासून तिच्या. हां. भ्रम जर तसा झाला तर मग म्हणजे 2 मुली आहेत तसे लग्न. हा, म्हणून कोणचं नातं असू द्या काय हरकत नाही. नातं आहे, जग आहे तर त्याचं नाव आपलं काय आहे? नातं आहे. पण ते आध्याशिक आहे ना, आपण त्याचे अधिष्ठान आहोत. आणि आध्यस्त पदार्थ अधिष्ठानाला बंधन निर्माण करीत नाही. म्हणून राहू द्या याला भ्रांती म्हणून राहू द्या. आता काय म्हणून राहू द्या याला? हा, म्हणून देखील सारासार विचारिता आणि भ्रांती ते पायी आसारता. आणि जे सार निवडलं होतं ना तुम्ही, ते सार ते स्वभावता नित्य जाणे. कारण ते स्वभावानंच कसं आहे? सार आहे. नित्य आहे. म्हणजे अस्तित्व रूप आहे. आता कसं आहे ते? अस्तित्व रूप आहे. आता नित्य म्हणायचं नाही, त्याला अस्तित्व रूप म्हणायचं. हम्म. केवळ असणं त्याचंच आहे. नित्य म्हणलं की त्याच्या ठिकाणी अनित्यत्व आलं. म्हणजे हां. अनित्य सापेक्ष आलं ना ते, आता उपाधी आलं ना ते.
आता केवळ अस्तित्व म्हणून सार ते स्वभावता नित्य म्हणजे केवळ अस्तित्व रूप. म्हणून केवळ अस्तित्व कोणाचं आहे? आपलंच अस्तित्व आहे. जगाला काय नाही, अस्तित्व नाही. जगाला अस्तित्व नाही तर मग बंधन नाही, प्रपंच नाही, दुःख नाही, द्वैत नाही. खाली राहिला तो परमात्मा म्हणून उरला तो अवघा हरी. म्हणून महाराज म्हणतात देखी सारा सार विचारिता भ्रांती ते पायी आसारता सारते स्वभावता नित्य जाणे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक